नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. 25,000 रुपयापर्यंत बेसिक सॅलरी मिळेल पेन्शन, सरकार बदलणार नियम. कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अर्थ मंत्रालयाद्वारे वेतन मर्यादा वाढवून आता 25,000 रुपये प्रति महिना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. अर्थ मंत्रालयातून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांचे 25,000 रुपयापर्यंत मंथली सॅलरी मिळवणारे कर्मचारी आता EPF आणि पेन्शन योजनेच्या कक्षेत येणार आहे. केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर लागू करण्यात येणार आहे. EPFOच्या नियमांतर्गत ज्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 15,000 रुपयापर्यंत असते त्यांच्यासाठी PFमध्ये कॉन्ट्रिब्युशन अनिवार्य केलं होतं. तर यापेक्षा जास्त बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम अनिवार्य नव्हता. मात्र आता अर्थ मंत्रालयाने ही लिमिट वाढवून 25,000 रुपये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 30,000 करण्याचा होता प्लॅन. अर्थ मंत्रालयाने सॅलरी लिमिट सुरुवातीला 30,000 रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार करण्यात आला होता, पण अखेर अर्थ मंत्रालयाने 25,000 रुपयांच्या नवीन मर्यादेला मंजुरी दिली आहे. कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर सरकार लागू होण्याच्या तारखेचीही घोषणा करणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शनचा फायदा मिळू शकणार आहे. नवा नियम कधी लागू होणार, चला तर पाहूया. रिपोर्टनुसार नवीन EPF सॅलरी लिमिट 1 एप्रिल 2027 पासून लागू केली जाऊ शकते, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.